बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची शिवगाळ करतानाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि मोठं वादंग निर्माण झालेलं आहे। मात्र आता त्यानंतर त्यांचा मुलगा कुणाल गायकवाड याचा सुद्धा एक शिवगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल होते आणि ज्यांना शिवगाळ केली ते दत्ता काकास आपल्यासोबत आहेत। भाऊ, तुम्हाला एक शिवगाळ करतानाचा कुणाल गायकवाड यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, कधीचा व्हिडिओ आहे? तुम्ही पोलिसात तक्रार दिली होती का त्या संदर्भात? नाही, तक्रार त्यात द्यायचं कामच नव्हतं। सुमोटो दाखल व्हायला पाहिजे होता, पोलीस त्या ठिकाणी हजर होती। कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल होत नाही तर बुलढाण्यातून काय अपेक्षा करणार तुम्ही? आणि ह्या शिवीगाळाचा जो विषय आहे तर एकनाथ शिंदे साहेब आणि आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना अशी विनंती आहे की वेगवेगळ्या आपण परिषदा घेतो, त्याच्यामध्ये आपण साहित्यिक घेतो, महाविकास महामंडळ आहे, तशी एक शिवीची बी परिषद घेतली पाहिजे आणि त्याची सुरुवात बुलढाण्यातून केली पाहिजे। आणि त्याच्यासाठी एक चांगलं बक्षीस आपण या सरकारनं ठेवलं पाहिजे। आणि निश्चित बुलढाण्यात जे लोकप्रतिनिधी आहे आणि जिल्ह्यात आहे, महाराष्ट्रात आहे, त्यांची एक परिषद घेतली पाहिजे की कोण किती छान शिव्या देतं, कोण कशा कशा कोणत्या लेवलला शिव्या देतं। अशी एक परिषद जर घेतली तर बुलढाण्याचा त्याच्यामध्ये नंबर येईल आणि त्याच्यामध्ये 11 रुपये मी बक्षीस स्वतः देईल। कधीचा व्हिडिओ जो कुणाल गायकवाड त्या गाडीच्या बोनटवर उभा राहून शिवाय देतो तुमच्या घरासमोरचा व्हिडिओ असं दिसतं, त्याच्यामध्ये कशाबद्दलचा व्हिडिओ? 21 नोव्हेंबरचा तो व्हिडिओ आहे। घरी महिला असताना ह्या शिव्या दिलेल्या आहे। आम्ही निवडणुकीत पराजय झाला, आम्ही तो स्वीकारला आणि आम्ही आमचे कार्यकर्ते एका ठिकाणी बसून आम्ही चर्चा करत होतो की आपलं हे चुकलं ते चुकलं। आणि त्या दरम्यान तो व्यक्ती घरी आला आणि त्याने, घरी महिला होत्या, खाली उभं राहून त्यांनी शिव्या दिला। ही त्याची मर्दानगी आहे। निश्चित शिव्या देण्याचं त्यांचं जे धाडस आहे हे काही सांगण्याची गरज नाही आणि त्यांना शिकवणी तशीच आहे। एकीकडं महिलांचा सन्मान करण्यासाठी महिला विधेयक आणण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरीकडं तशा पद्धतीने महिलांना शिव्या देत आहेत, योग्य वाटतं? नाही, त्या दिवशी 21 तारखेला यांनी शिव्या दिल्या, त्यावेळेस माझी आई, माझी पत्नी आणि माझ्या घरच्या अजून 2-3 महिला आल्या आणि त्यांनी त्याला शिवीगाळ केली की तू हरामखोरा, हे असं बोलणं तुला शोभतं का महिलांच्या बाबतीत? आणि मग त्यांनी तिथून तो पळ काढला, कारण की तो संस्काराचा भाग आहे। मी त्यांच्यासोबत होतो, परंतु त्यावेळेस ते एवढे शिव्या देत नव्हते। आता कसे काय, तो तर आता लक्षात आलं की हा सत्तेचा आणि पैशाचा माज आहे। जर यांच्याजवळ आमदारकी नसली आणि यांच्याजवळ सत्ता नसली तर मग यांना पळती भुई थोडी पडेल, हे निश्चित आहे। नक्कीच। तर हे होते काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काकस। ज्यावेळेला विजयी मिरवणूक होती त्यावेळेला कुणाल गायकवाड यांनी दत्ता काकस यांच्या घरासमोर जाऊन गाडीवर चढून ही शिवीगाळ केल्याचा तो व्हिडिओ आहे। त्या संदर्भात त्यांनी पोलिसात तक्रार दिली नव्हती, कारण की घटनास्थळावरती पोलीससुद्धा हजर होती, त्यामुळं त्यांनी सुमोटो म्हणजे स्वतःहून तक्रार दाखल करायला हवी होती। अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती दत्ता काकस यांनी दिली आहे। कॅमेरामन निलेश देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।